घुबड उडाले, मोर उडाला, मोर उडाला, कोकिळा उडाली. कोकिळा उडते का कोकिळ कोण सांगेल? उडतात तू आवाज कोण काढतो? नर कोकिळ काढतो का मादी कोकिळ काढते? नक्की. चंद्र तारे आले हाती, तरीही पायाखालची विसरली नाहीत माती. अशी ज्यांची ओळख आहे व समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो याचं भान ठेवून जे अधिकारी प्रशासनामध्ये काम करत आहेत, त्या सर्वांच्या संकल्पनेतून संहिता ट्रस्टची स्थापना झाली. समाजाचे कल्याण करणे, विकासात हातभार लावणे आणि समाजहिताचे रक्षण करणे हा एकमेव हेतू संहिता ट्रस्टचा आहे. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यामध्ये शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या संहिता ट्रस्टला संहिता प्रतिष्ठान असेही संबोधले जाते. महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संघटना आणि संहिता प्रतिष्ठान यांच्या वतीने SS हायस्कूल व छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज, नेसरी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथे नुकतेच पहिले कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी पक्षी संमेलन पार पडले. पक्षी अभ्यास, पक्षी अधिवास, जल, जंगल आणि जमिनीवरील पक्षी तसेच जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन आणि जनजागृतीच्या हेतूने घेण्यात आलेले हे संमेलन पूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरले आहे. परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी या संमेलनाचा लाभ घेत पक्ष्यांची ओळख करून घेतली आणि पक्षी संवर्धन करण्यासाठी आपण देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे हे तज्ज्ञांकडून समजावून घेतले. मनुष्याप्रमाणेच झाडे, प्राणी, पक्षी यांचा देखील निसर्गावर तेवढाच अधिकार आहे हे लहान मुलांना त्यांच्या शालेय जीवनातच पटवून देऊन त्यांच्या मनात निसर्गप्रेम जागृत केल्यामुळे पुढे जाऊन या विद्यार्थ्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल अशी आयोजकांची खात्री आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन लाभलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटलेल्या नेसरी परिसरातील सर्व स्वयंसेवकांचे, शिक्षकांचे, पालकांचे आणि लोकप्रतिनिधींचे संहिता प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. पक्षी यदि संग है तो जीवन में रंग है.